महाशिवरात्रीचा महाप्रसाद घेऊन घरी पायी चालत जाणाऱ्या महिलेस टाटा मॅजिक गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्यानं महिला ठार झाली आहे। श्रीमती सुवर्णा बाळासो पाटील, वय 56, राहणार सुरुपली असे ठार झालेल्या महिलेचं नाव आहे। घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे। याबाबत मुरगुड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की सुरुपली तालुका कागल येथील श्रीमती सुवर्णा बाळासो पाटील या अन्य महिलांसह मुरगुड निपाणी मार्गावरील सुरुपली शेजारील महादेव मंदिर इथं महाप्रसाद घेऊन घरी पायी चालत चालल्या होत्या। सुरुपलीच्या यशवंतनगर जवळील स्मशान शेड जवळ आली असता मुरगुडहून मेतकेकडे चाललेला टाटा मॅजिक गाडी क्रमांक MH10 BA 3340 त्या महिलेस पाठीमागून जोराची धडक दिली। त्यावेळी ती जोराने आपटली व गंभीर जखमी झाली। तातडीने जखमी महिलेस निपाणी येथील खासगी दवाखान्यात दाखल केलं, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। मृतदेहाची उत्तरे तपासणी मुरगुड ग्रामीण रुग्णालयात करून नातेवाईकांच्या ताब्यात रात्री उशिरा देण्यात आले। या दुर्दैवी घटनेमुळे सुरुपलीवर शोककळा पसरली आहे। मयत महिलेच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, दीर, जाऊ असा परिवार आहे। मयत महिलेचा एक मुलगा सैन्य दलात असून तो जम्मू काश्मीर येथून गावी आल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असून अधिक तपास मुरगुड पोलीस करीत आहेत। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।